सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता, आता आपण कर्जत तालुक्यातील कुशोली कॉलेजच्या गेटच्या बाहेर उभे आहोत आणि येत्या सोमवारी इथल्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण तिथे पोहोचलेलो आहोत. तर त्या काही कॉलेजच्या महिला कामगार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने ते येत्या सोमवारी उपोषण त्यांच्या माध्यमातून सुरू करणार आहेत. मावशी, नेमकं काय सांगाल? तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून लढा देत आहे. तुम्ही कर्मचारी जवळजवळ 45 महिला आहात आणि अदर असे मिळून 75 ते 80 कामगार आहेत. या कामगारांचा तिढा अजून सुटत नाही या कॉलेजच्या माध्यमातून. काय सांगाल नेमकं? तुम्ही उपोषणाचा इशारा दिलेला आहे, तुम्हाला पगारवाढ मिळत नाही किंवा काही काही तुमच्या मागण्या आहेत, त्या कशा संदर्भात आहे? तुमच्या नावासकट काय सांगाल? नेमका सोमवारपासून उपोषण कशासाठी करणार आहेत? मी कल्पना काळोराम बांगरे. आम्ही 15 दिवस झालं कॉलेजला लेटर दिलंय, पोलीस स्टेशनला पण दिलंय आणि तहसीलदार त्यांना पण दिलंय, पण 15 दिवसात का आमचं अजून काय हे केलं नाही. पण ह्या 17 तारखेपासून आम्ही उपोषणला बसणार आहेत. मी कल्पना काळोराम मी बसणार आहे. काय सांगाल नेमकं? तुम्ही किती महिला उपोषणाला बसणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना, महिलांना, ग्रामस्थांचाही पाठिंबा आहे. नेमकं काय सांगाल? किती वाजल्यापासून तुम्ही इथे बसणार आहेत आणि कधीपासून बसणार आहेत? आम्ही सकाळ 7 वाजल्यापासून बसणार आहेत. किती महिला आहेत तुमच्या सोबत? 45. अच्छा. किती वर्षापासून तुम्ही काम करताय? 17 वर्षापासून आम्ही इथं काम करत आहे. अच्छा. 17 वर्षापासून तुम्हाला पगार वगैरे किती भेटतो, काय भेटतो? 17 वर्ष झाली आम्हाला इथं काम करत आहेत. 17 वर्षात आम्हाला सुरुवातीला 4000 रुपये पगार होता. तिथपासून आम्हाला नंतर आम्हाला इथं आमची 2 वर्षापूर्वी इथं मीटिंग घेतली होती, तेव्हा तरुण सरांनी सांगितलेलं, राकेश सरांना, काय ह्यांची जी जे अट आहे त्यांनी मान्य पूर्ण करा असं सांगितलं होतं. हे राकेश सरांनी, तरुण सरांनी सगळ्या अटी सांगितल्या होत्या राकेश सरांना, पण राकेश सरांनी काय आमच्या अटी पूर्ण केल्या नाही आणि त्याबद्दल आम्ही आता हे परत उपोषणाला बसणार आहे. काय सांगाल तुम्ही नेमकं? आता सगळ्या महिला तुम्ही एकवटला आहेत, आता रात्र झालेली तरी सुद्धा अजून इथे जात, म्हणजे तुम्हाला 8 तास आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पुऱ्या व्हाव्यात. कारण तुम्ही एक संसारिक आहात, एक गृहिणी आहात, मुलं बाळ लेकरं वगैरे तुमच्या पाठीशी आहे. काय सांगाल नेमकं? इथे 8 घंटे 12 घंटे दुट्या करून सुद्धा तुम्ही घर संसार वगैरे सगळं सांभाळता, मात्र तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही. पण तुम्ही अखेर एक शासनाचं हत्यार उपसलेलं आहे की उपोषण जातात संविधानाच्या माध्यमातून. काय सांगाल नेमकं? किती महिला कशा कशा उपोषणावर बसणार आहेत? आम्ही हे 15 दिवसात आम्ही त्यांना कॉलेजवाल्यांना लेटर दिलेलं आहे, पण या काय मागण्या तेही पुऱ्या केल्या नाही ना. तेही अर्ज दिला आम्हाला तुम्हाला कामावरची काढू शकत आहे कधी पण आमच्या कधी या मागण्या पुऱ्या केल्या नाही ना. ते बोलतात का गाववाल्यांना तुम्ही सपोर्ट का घेता, पण आम्ही गाववाल्यांना सपोर्ट का घेऊ? आमच्या मागण्या पुऱ्या केल्याच नाही तेही. मग आम्ही गाववाल्यांना, मग गाववाली नाही मग कोण बघणार आमचं? तुम्ही नाही आम्हाला सपोर्ट देत, कॉलेजवाले नाही सपोर्ट देत. कधी आता 2 वर्षापूर्वी आमचं हे असं झालेलं, पण तेही काही दिलं नाही, पण म्हणून आमच्या गाववाले आम्हाला सपोर्ट देतात. आता तुम्ही कधीपासून उपोषणाला बसणार आहात इथे? आम्ही या 17 तारखेला उपोषणाला बसणार. किती महिला सोबत आहेत? 45. आणि कामगार किती आहेत बाकीचे? बाकीचे 25 आहेत. अच्छा. 25 आणि 45 म्हणजे 45. जवळ 70 ते 80 कामगार आहेत. हो. मग तुम्हाला जर मागण्या तुमच्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही अखेर उपोषणाचा हत्यार उपसणार? हो. आणि हे राकेश सर आणि पायल मॅडम नाही पाहिजे आम्हाला काम इथं उबेस मध्ये, आणि जर ती लोक असली तर मग आम्ही कामाला जाणार नाही. दादा, काय सांगाल नेमकं? एक तुम्ही स्थानिक रहिवासी आहात आणि इथले ग्रामस्थ आहात, अखेर महिलांच्या पाठीशी तुम्ही गावाच्या वतीने एक ग्रामस्थ म्हणून एक देवासारखे उभे राहिलेले आहेत, तुम्ही स्वतः त्यांच्या सोबत आहात. काय सांगाल नेमकं? आपलं अल्टिमेट कसं आहे? ह्या कामगारांवरती काय नेमका अन्याय होतोय आणि अखेर तुम्ही उपोषणाला बसायची वेळ आलेली, काय सांगाल नेमकं तुमच्या नावासकट? नमस्कार, माझे नाव हर्षद मनोहर गायकवाड, कुशोली गावचा रहिवासी आहे. आता जवळजवळ 15 दिवस झाले आमचा संघर्ष चालू होता.
वेळोवेळी कॉलेजला तक्रार करून देखील कॉलेजने त्यांच्या अटी व मागण्या पूर्ण नव्हत्या केल्या. आता कॉलेजला व तहसीलदारला निवेदन देऊन सुद्धा त्यांनी अटी पूर्ण नाही केल्या व त्यांनी कामगारांविरुद्ध धमकीचे लेटर काढलेले आहे. तसेच ग्रामस्थांना कॉलेजपासून वेळोवेळी त्रास होतोय. यासाठी आम्ही 17 तारखेला सोमवारी उपोषणाला बसणार आहेत. भाऊ, काय सांगाल नेमकं? तुम्ही स्वतः हा लढा हाती घेतलेला आहे आणि त्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी आहात आणि तुमच्या माध्यमातून इथे उपोषण सुरू होणार आहे आणि त्याचा हात्यावर उपसण्यासाठी तुम्ही स्वतः उपोषणाला बसणार आहात. नेमकं काय सांगाल? उपोषण कधीपासून सुरू आहे आणि कुठलं अल्टिमेट दिलंय? नेमक्या तुमच्या मागण्या काय? उपोषण 17 तारखेला सोमवारी चालू होणार आहे. हे कॉलेज जवळजवळ ह्या महिला 17 वर्षापासून तिथं कामाला जात आहेत. तर सुरुवातीला यांना काहीतरी 4-5 हजार पगार होता आणि हळूहळू करता 7 ते 8 हजारावर गेलेले. त्याच्यानंतर परत महिलांनी लढा दिला. त्यावेळेला कॉलेजवाले पूर्ण त्यांचा मॅनेजमेंट बसला आमच्या बरोबर मीटिंगला. त्यावेळेला त्यांनी काहीतरी पगार वाढवलेला आणि त्यांनी काय सांगितलं, यांना सगळ्या फॅसिलिटी आम्ही चालू करू. महिन्याला 4 सुट्ट्या देऊ, काहीतरी इयरली 24 सुट्ट्या त्या चालू करू, मेडिकल वगैरे सगळं यांना चालू करू. पण अजूनपर्यंत तसं काही झालं नाही. त्याच्यानंतर राकेश सर म्हणून आहेत, ते महिलांना जास्त त्रास द्यायला लागले. महिलांना शिवीगाळ तर करतातच. एक महिलावर तर खुर्ची उचललेली मारण्यासाठी. मग त्याच्यानंतर शेवटी गाववाले यांना मदत करणार नाही, मग कोण मदत करणार? म्हणून त्या सगळ्या महिला आमच्याकडे आलेल्या. बोललो ठीक आहे, आपण मग काय सगळं काय करायचं आहे ते कायद्याने करू यांच्याबरोबर. त्याच्यामुळं आम्ही आता उपोषणाला सोमवारपासून बसणार आहोत. काही काय सांगाल नेमकं? तुम्ही सगळ्या महिला कामगार एकवटल्यात आणि अखेर तुम्ही उपोषणाला बसायचा निश्चय घेतलेला आहे. काय सांगाल नेमकं? कशा पद्धतीत उपोषणाला बसणार आहे एक महिला म्हणून? मी मनीषा महेंद्र भुरुक, कोदपला राहते. आम्हाला राकेश सर भरपूर त्रास देतो, घाण शिवा देतो आणि आम्हाला म्हणतो का तुम्ही चालते व्हा, आणि आम्हाला म्हणतो चालते व्हा, तुम्ही इथं काम करू नका. आणि थोडासा पण कचरा असला तरी पण आमचा फोटो काढून पाठवतो, इबाई मॅडमला पाठवतो. मग इबाई मॅडम कल्पना मावशीला फोन करते आणि मग त्यांना बडबड करत बसतात. राकेश सर आम्हाला नको आहे आणि पायल मॅडम पण आम्हाला नको आहे. सोमवारपासून तुम्ही उपोषणाला बसणार? हो, सोमवारपासून आम्ही उपोषणाला बसणार. दादा, काय सांगशील नेमकं? तू पण स्वतः कामगार आहे आणि तुमच्या माध्यमातून अखेर उपोषणाचा हत्यार तुम्ही उपसलेलं आहे. उपोषणाला बसणार आहात येत्या सोमवारपासून. कशी तयारी आणि कशा पद्धतीत उपोषणाला बसणार आहेत आणि किती जण स्टार्ट पहिले उपोषणाला असणार आहे, नंतर कसा अल्टिमेट असणार आहे, याच्यावर काय सांगशील? मी निकेश पाटील, इलेक्ट्रिशियन म्हणून इथे जॉब करतोय. आम्ही वेलोवेली युनिव्हर्सिटीच्या HR त्यांना आम्ही बरेच वेळेला तक्रारी केल्यात, सगळ्या गोष्टी आमच्या सांगितलेल्या आहेत. पण आज आम्ही 15 दिवस त्यांच्याबरोबर एक लेटर देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला एक कुठली मीटिंग दिली नाही, का आमच्याशी कुठल्या प्रकारे बोलले नाही, का तुमचा पगार हे वाढवतो का, एकही मागणी त्यातली आमची बरोबर बसून पूर्ण केलेली नाही. आणि आज त्यांनी एक लेटर गेटवर लिहिलेलं आहे का काही तुमच्या समस्या असतील तर परत HR संपर्क साधा. मग आम्ही 15 दिवस लढा देतोय, तो काय एडं म्हणून देतो का? ह्या गोष्टी आहेत ना. आता आम्ही सरळ ठरवलेलं आहे की आम्ही 17 तारखेला उपोषणाला बसू. पहिले आम्ही 4 जण उपोषणाला बसणार आहोत आणि नंतर पुढची स्टेप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उपोषण करू. तुम्ही पत्रव्यवहार कोणाकोणाला केलेले उपोषणासाठी बसणार आहेत म्हणून? हा पत्रव्यवहार कशा पद्धतीत झालाय, कधी झालेला आहे आणि कळवलेला आहे का? आम्ही तहसीलदारांना कळवलंय, पोलीस स्टेशनला कळवलंय, ग्रामपंचायतीला कळवलंय आणि कॉलेजला सुद्धा मॅनेजमेंटकडे आम्ही लेटर दिलेलं आहे. तरी त्याच्यावर आमच्या कुठलीच ॲक्शन घेतली नाही. तहसीलदारांनी सुद्धा त्यांना कॉल करून मीटिंग बसवायला सांगितलेली, पण त्यांनी मीटिंग बसवली नाही. त्यामुळे आम्ही ठरवलंय आम्ही आता 17 तारखेला उपोषण करणार. तर हे होते आपल्या सोबत या कॉलेजचे कामगार आणि महिला सर्व मिळून जवळजवळ आता त्यांचा तोंडचं पाणी पळालेलं आहे. अखेर त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेले. लवकरात लवकर कॉलेज प्रशासनाने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या 2 दिवसात लवकरात लवकर त्यांनी पूर्ण कराव्यात, अन्यथा ते काही गोष्टी पुढे घडू नये ह्यासाठी त्यांचा 8 तास आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. माझ्यासोबत कॅमेरामन सह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड. अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी. गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता.
नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड. अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी. मातोश्री नगर, नेरळ ईस्ट. स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स. 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये. डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच. आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही. संपर्क करा 9819393394 9320093394 वर. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एक एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत. स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत. जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.